या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत जेवण करण्यासाठी सगळेजण एकत्र जमलेले असतात. पारूने प्रत्येकाच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ बनवलेले असतात, त्यामुळे सगळेच जण आनंदात असतात. प्रीतम तर पारूचं खूपच कौतुक करत असतो आणि त्यावेळी दामिनीसुद्धा म्हणते की पारू, खरंच तुझ्या हातामध्ये ना जादू आहे. म्हणजे तुझा जन्म ना एखाद्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर होण्यासाठी झालेला नाही आहे, तर एखाद्या किचनमध्ये जेवण करण्यासाठीच झाला आहे. आणि दामिनीचं ते बोलणं ऐकून आदित्य रागातच तिच्याकडे बघू लागतो. पारू मात्र काहीच उत्तर देत नाही. तर दामिनी मुद्दाम पारूला म्हणत असते की जर मी अहिल्यादेवी किर्लोस्कर असते ना, तर तुला माझा पर्सनल शेफ म्हणून ठेवलं असतं. आणि ते ऐकून अहिल्या रागातच दामिनीकडे बघते आणि तिला शांतपणे जेवण करायला सांगते. त्यावर दामिनी म्हणते की हो वहिनी, मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की पारूच्या हातात खरंच चव आहे. आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की हो दामिनी काकू, हे तू अगदी खरं बोललीस. मात्र पारू जेवढी उत्तम शेफ आहे ना, तेवढीच उत्तम ती कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडरसुद्धा होती. पण हे काही लोकांना कळलं नाही, त्याला आपण तरी काय करायचं. आणि प्रीतमचा हा टोमणा ऐकून अहिल्याला खूप वाईट वाटतं. ती प्रीतमला म्हणत असते की प्रीतम, जे काही बोलायचं आहे ना ते तोंडावर बोल. असं आडून आडून बोलायला मी तुला शिकवलेलं नाही आहे. जे काही बोलायचं असेल ना ते थेट तोंडावर आणि स्पष्टपणे बोलायचं. मात्र त्यावर प्रीतम काहीच उत्तर देत नाही. मात्र अहिल्याचं बोलणं ऐकून आदित्य रागातच तेथून जाण्यासाठी निघतो. श्रीकांत त्याला थांबवत विचारतो की आदित्य, हे सगळं काय आहे, तू जेवण करून जा. पण तो म्हणतो की बाबा, बोलणी खाऊनच माझं पोट भरलंय. आणि तो तेथून निघून जातो. आणि त्याचं असं वागणं अहिल्याला अजिबात आवडत नाही. तीसुद्धा न जेवण करताच तेथून उठून निघून जाते. आणि तिच्या पाठोपाठ श्रीकांतसुद्धा. इतर सगळेजण फक्त एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसलेले असतात. मात्र मग पारू देखील आदित्यच्या पाठोपाठ त्याच्या खोलीत जाते. आदित्य त्याच्या खोलीत बसलेला असतो आणि घडलेल्या प्रकाराचा विचार करत असतो. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि रागातच म्हणते की झालं ना तुमच्या मनासारखं, तुम्ही न जेवता तेथून निघून गेलात आणि तुमच्या पाठोपाठ देवयाईसुद्धा गेल्या. त्यांनी एक घाससुद्धा खाल्ला नाही. तुम्हाला हेच हवं होतं ना. मात्र आदित्य म्हणत असतो की हे बघ पारू, तू उगाच काहीतरी बोलू नको, मला भूक नव्हती. मात्र पारू म्हणत असते की आदित्य सर, का वागताय तुम्ही असं? तुम्हाला काय वाटतं जगात फक्त तुम्ही एकटेच बरोबर आहात का? तर आदित्य म्हणत असतो की हे बघ, माझं काही चुकलेलं नाही आहे. मात्र पारू त्याचं काही ऐकून घेत नाही. आदित्यच्या वागण्यामुळे ती खूप चिडलेली असते आणि मग ती त्याला चांगलंच सुनावते. ती म्हणत असते की आदित्य सर, तुम्हाला असं वाटतं ना की देवी आईंचा निर्णय चुकला आहे आणि त्याचमुळे तुम्ही त्यांच्या विरोधात गेला आहात ना. मग ना आता आपण एक काम करूयात, तुम्ही एक नवीन कंपनी सुरू करा. हवं तर मी त्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर होते आणि मग आपण दोघेही देवी आईंच्या विरोधात जाऊ, त्यांच्याशी स्पर्धा करू. आणि मग पुढे ती रागातच म्हणते की तुम्हाला एवढंही कळत नाही का की कोणत्या ठिकाणी ईर्ष्या करावी आणि कोणत्या ठिकाणी नाही? आई आहेत ना त्या तुमच्या, मग त्यांच्याशी कशाची स्पर्धा करताय तुम्ही? जरी तुम्ही उद्या जिंकलात ना तरी देवयाईंपुढे जाणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि पारूचं ते बोलणं ऐकून आदित्य खाली मान घालतो. मात्र पारू गप्प बसत नाही. ती आदित्यला चांगलंच सुनावत असते. ती म्हणत असते की आदित्य सर, ती तुमची आई आहे म्हणून ती कधीच चुकू शकत नाही असं तुम्हाला वाटतं का? अहो, तीसुद्धा एक माणूसच आहे ना, कधीतरी तिचाही निर्णय चुकतो. म्हणून काही लगेच तुम्ही तिच्याशी बोलणं बंद कराल का? तुम्हाला काय वाटतं, आत्तापर्यंत तिने तुमच्या चुका पोटात घातल्या नसतील का? तुम्ही कधीच चुका केल्या नाहीत का? आणि तिचं ते बोलणं ऐकून आदित्यला काही प्रसंग आठवू लागतात. तर पारू आदित्यला म्हणू लागते की आदित्य सर, जसा तुम्हाला देवी आईंवर रागवण्याचा अधिकार आहे, हक्क आहे, तसंच त्यांनासुद्धा तुमच्यावर रागवण्याचा आणि ओरडण्याचा अधिकार आहेच ना. की तुम्ही आता तो अधिकारसुद्धा त्यांच्याकडून काढून घेणार आहात. आणि मग ती पुढे असंही म्हणते की तुमच्याकडे आई आहे ना, म्हणून तुम्हाला त्या आईची किंमत नाही आहे. ज्याला आई नाही त्याला जाऊन विचारा आईची काय किंमत आहे ते. आई या दोन शब्दांमध्ये किती ताकद आहे हे तुम्हाला नाही कळणार. आणि पारूचं ते बोलणं ऐकून आदित्य रडतच तेथून निघून जातो. तर पारूला सुद्धा आपण उगाच आदित्यला एवढं बोललो याबद्दल वाईट वाटत असते. त्यानंतर आदित्य बाहेर जाऊन थांबतो. तो मनाशी विचार करत असतो की मला हे सगळं नको आहे, मला फक्त माझी आई हवी आहे. जरी मी ही स्पर्धा जिंकलो तरी जर मी माझ्या आईला आई म्हणू शकणार नसेल तर मग काय अर्थ आहे? आणि त्याचे हे विचार सुरू असतानाच श्रीकांत त्या ठिकाणी येतो. तो आदित्यला विचारतो की खूप त्रास होत आहे ना तुला? आणि त्यावर आदित्य रडतच त्याला मिठी मारतो. तो म्हणत असतो की बाबा, मला काहीच नको आहे, मला फक्त माझी आई हवी आहे. तर श्रीकांत त्याला समजावत शांत करत
परत म्हणतो की आदित्य, आता जितका त्रास तुला होत आहे ना तितकाच त्रास अहिल्याला सुद्धा होत आहे. तुम्ही ज्या अहिल्याला ओळखतात ती अहिल्या वेगळी आणि मी ज्या अहिल्याला ओळखतो ना ती अहिल्या खूप वेगळी आहे. आणि ते ऐकून आदित्य खाली मान घालतो. तर श्रीकांत त्याला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणत असतो की तुला आठवतंय का, जेव्हा तू आणि प्रीतम लहान होता तेव्हा प्रीतमची शाळेत काही मुलांसोबत भांडणं झाली होती आणि मग त्यानंतर तू त्या मुलांना खूप मारलं होतं. पण जेव्हा हे अहिल्याला कळलं होतं तेव्हा तिने शाळेत येऊन सगळ्यांसमोर तुझ्यावर हात उचलला होता. तेव्हा तर तुला खूप वाईट वाटलं होतं, मात्र तुला हे माहीत नाही की जो हात तिने तुझ्यावर उचलला होता ना त्याच हातावर तिने रात्रभर छड्या घेतल्या होत्या. आणि त्याने सांगितलेलं हे सत्य ऐकून आदित्यला तर धक्काच बसतो. तो रडतच म्हणत असतो की बाबा, मला हे माहितीच नव्हतं. तर श्रीकांत म्हणत असतो की आदित्य, इतकंच नाही, जेव्हा तू अहिल्यासोबत खोटं बोलून त्या ॲडमध्ये काम केलं होतं ना तेव्हासुद्धा तिला खूप जास्त त्रास झाला होता. त्यामुळे आता तू विचार कर की तुझ्यासाठी नेमकं काय महत्त्वाचं आहे ते. अहिल्यासाठी तू काय आहेस ना हे तुला अजूनही कळलेलं नाही आहे. आणि ते ऐकून आदित्य तर अजूनच रडू लागतो. तो म्हणत असतो की बाबा, मला आता दुसरं काही नको आहे, मला फक्त आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आहे. आणि ते ऐकून श्रीकांत त्याला आतमध्ये घेऊन जातो. तर तिकडे अहिल्या रडत बसलेली असते. तिच्या डोळ्यांसमोर सतत आदित्यचा चेहरा येत असतो आणि तिला बघून आदित्यला वाईट वाटतं. तो तिच्याकडे जाण्यासाठी निघतो खरा, पण श्रीकांतच त्याला अडवतो. तो म्हणत असतो की आत्ता ही योग्य वेळ नाही आहे, तिला तिचा वेळ दे, तिचं मन मोकळं होऊ दे आणि मग तू उद्या जाऊन तिच्याशी बोल. आणि मग ते दोघेजण दरवाजातच उभे राहून अहिल्याकडे बघत असतात. अहिल्या रडतच म्हणत असते की ज्या पाखरांसाठी मी इतकं मोठं साम्राज्य उभं केलं त्याच पाखरांना आज असं वाटते की त्यांची आई चुकली आहे. जगासाठी मी भलेही अहिल्यादेवी किर्लोस्कर असेल, मोठमोठे निर्णय घेणारी, मात्र एक आई म्हणून मी शून्य आहे. माझ्याच मुलांचा माझ्यावर विश्वास नाही आहे. आणि मग तिचं ते बोलणं रडणं बघून आदित्यला तर खूप त्रास होतो. रडतच श्रीकांतच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि म्हणतो की बाबा, मला आईची अशी अवस्था नाही बघवते, मला खरंच दुसरं काही नको, फक्त माझी आई हवी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मग अहिल्या आवरून देवळात जाण्यासाठी निघते. श्रीकांत त्या ठिकाणीच असतो. तितक्यात प्रीतमही त्या ठिकाणी येतो आणि अहिल्याला म्हणतो की आई, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अहिल्या विचारत असते काय झालं, पण प्रीतमच्या तोंडून शब्द फुटत नाही. आणि मग श्रीकांतच अहिल्याला सांगतो, काल आपण जे ॲड शूट केलं होतं ना ते पूर्णपणे फ्लॉप झालं आहे, त्याला काहीच प्रतिसाद मिळालेला नाही आहे. आणि ते ऐकून अहिल्याला तर धक्काच बसतो. तर श्रीकांत म्हणत असतो की सुरुवातीला जो प्रतिसाद मिळाला होता ना तो निम्म्यानंतर संपूनच गेला, लोकांनी ॲड बघितलीच नाही आणि यामुळे आपल्या शेअर्सचे भावसुद्धा गडगडले आहेत. तुला वाईट वाटू नये म्हणून मी तुला हे आधी सांगितलं नाही. तर प्रीतम देखील अहिल्याला म्हणत असतो की हो आई, मला मॅकचासुद्धा कॉल आला होता. आत्तापर्यंत आपण ज्या काही ॲड शूट केल्या आहेत त्यांमध्ये सगळ्यात कमी व्ह्यूज ह्याच ॲडला गेल्या आहेत. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की काही हरकत नाही, शेवटी हा बिझनेस आहे, असं होतं, तुम्ही इतकं पॅनिक होऊ नका, मी आधी देवळात जाऊन येते, मग आपण बोलूयात. आणि मग ती तिथून जाण्यासाठी निघणार इतक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. तो म्हणत असतो की मला बोलायचं आहे, पण अहिल्या म्हणते की आता मला बोलायचं नाही आहे. नंतर आदित्य म्हणतो की मी काय म्हणतोय ते एकदा ऐकून तर घे. मात्र अहिल्या त्याच्या तोंडाकडे बघतही नाही. ती श्रीकांतला म्हणत असते की श्रीकांत, या अहिल्यादेवी किर्लोस्करने अजूनही हार मानलेली नाही आहे आणि तो आदित्यला सांग की जोपर्यंत तो त्याचं म्हणणं खरं करत नाही तोपर्यंत मी हार मानणारही नाही. जोपर्यंत मी माझा मुद्दा बरोबर आहे हे सगळ्यांना पटवून देत नाही तोपर्यंत मी आदित्यचं तोंडही बघणार नाही. आणि जर तो खरंच माझा मुलगा असेल ना तर तोसुद्धा जोपर्यंत त्याचा मुद्दा बरोबर आहे हे तो मला पटवून देत नाही तोपर्यंत माझ्यासमोर येणार नाही. आणि मग ती तेथून बाहेर पडते. त्यामुळे आदित्यला वाईट वाटते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.